आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती। त्यावेळेस हा विषय निघाला। आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परमानेच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय। मग मी लगेच म्हटलं साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं। साहेब हसले। साहेब म्हणे ठीक आहे चालू आहे, मग तुम्ही त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल। मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे। परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवता त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं। तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते। दोन पक्ष वेगळे झाले, ती सल सगळ्यांच्या मनात होती, जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते। आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय? अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल तो। या दोघंही महायुती का महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल। खरे साहेब, मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो? काँग्रेसला वाटू शकतं आमचं काय बाबा? नाही, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही, पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही। परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्याकडे बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत। ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे। त्यापेक्षा